सो हॅलो फ्रेंड्स, मी आज डिस्कस करणार आहे फोनबद्दल. सो हा रेडमी नोट 14 प्रो मी घेतला आहे. नुसतं 10 दिवस झाले आहे आणि हा फोन मला प्रॉब्लेम देत आहे. हा फोन मला सेकंड दिवशीच प्रॉब्लेम दिला. हा डायरेक्ट बंद झाला यूज करता करता आणि मग मी इग्नोर केला का की मला वाटलं माझ्यानीच म्हणजे बाय मिस्टेकली झालं आहे. तर मी हा फोन यूज करत होती तर हा मधी डायरेक्ट बंद पडत होता आणि हा फोन व्हिडिओज छोटे छोटे व्हिडिओज काढायमध्ये खूप प्रॉब्लेम देत आहे. म्हणजे डायरेक्ट ग्लिच आणि ब्रेक वगैरे होत आहे. तर कसं एक्सप्लेन करू मला नाही समजत आहे या फोनच्या बारेमध्ये. तो आम्ही जिकडनं हा फोन घेतला त्या स्टोअरमध्ये गेलो. आम्ही त्याला सांगितलं की हा प्रॉब्लेम आहे, फोन बंद पडत आहे आणि फोन खूप ग्लिच वगैरे करत आहे. यूज करायमध्ये पण खूप स्लो प्रोसेसिंग आहे. व्हिडिओज अपलोड करायमध्ये पण खूप स्लो आहे. एकदम लो क्वालिटी म्हणजे खूप थर्ड क्लास. तर आम्ही त्यांना सांगितलं तर त्यांनी काय सांगितलं की तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये जा. गोरेगावमध्ये आहे सर्व्हिस सेंटर शाओमीचं. तर तिथे आम्ही गेलो. तर तिकडे पण आम्मी सांगितलं की या फोनमध्ये या प्रॉब्लेम देत आहे. जसं की फोन बंद पडत आहे, ग्लिच होत आहे आणि खूप लो क्वालिटी वगैरे खूप घटके आहे. सो ते लोक बोलले की सॉफ्टवेअर आणि अपडेटचा इश्यू आहे. तर त्या लोकांनी फोन घेतला आणि आम्हाला सांगितलं की 45 मिनिट्स वेट करा. तर 45 मिनिट्सच्या तर वरतीच झाले. 1 तासानंतर त्यांनी आम्हाला फोन दिला आणि बोलले की फोन चेक करून घ्या. तर मी फोन हा चेक करून घेतला. तर फोनमध्ये तर ग्लिच होतच होतं आणि त्याला आम्ही दाखवलं की हे बघ की ग्लिच आहे. तरी पण तो बोलतो की नाही, ह्याच्यामध्ये ग्लिच नाही आहे, की फोनमध्ये तो तसंच कॅमेराचं जे आहे ते तसंच आहे. सो तो दुसरा एक माणूस आला. तर ते लोक म्हणजे बोलत होते की ह्याच्यामध्ये काय इश्यू तुला दिसतंय कॅमेरामध्ये. तर ते लोक स्माइल करून एकदम बोलतात आहे की आम्हालाच प्रॉब्लेम दिसतोय आणि म्हणजे आम्हाला फोन चेंज करायचा आहे म्हणून आम्ही त्याला प्रॉब्लेम्स दाखवत आहे. बट या फोनमध्ये प्रॉब्लेम्स देतच आहे. मी तुम्हाला क्लिप्स दाखवीन. ते क्लिप्स कसे आहे तुम्हीही बघून घ्या. तर फ्रेंड्स, तुम्हीही हे क्लिप बघितले असेल आणि हे क्लिप्स त्यांनाही आम्ही दाखवले की हे क्लिप्समध्ये प्रॉब्लेम अजून आहे. तर त्यांनी सॉफ्टवेअर आणि अपडेट करून आम्हाला दिलं आणि 45 मिनिट्स नंतर दिला की तुम्ही चेक करून द्या. तर आम्ही चेक करून म्हणजे बघितलं आणि त्यांनाही आम्ही रिटर्न दाखवले की हे क्लिप्समध्ये अजून प्रॉब्लेम येतच आहे. तो त्या लोकांचा रिएक्शन असा होता की नाही, तुम्हालाच ते प्रॉब्लेम दिसत आहे, आम्हाला प्रॉब्लेम नाही दिसत आहे. आणि असेल पण तर ते फोनमध्येच ते प्रॉब्लेम आहे. म्हणजे ते कॅमेरामध्ये तेच म्हणजे जे ग्लिच वगैरे जे ब्रेक वगैरे होते ते तसंच आहे परमनेंटली. तर त्या लोकांचं रिएक्ट पण एकदम स्माइली, दोघं एकमेकांना स्माइल करून असं रिएक्ट होता की मी कसं एक्सप्लेन करू मला नाही माहिती. तर त्यांचं ऐकून आम्ही तिकडनं निघालो. सो आम्ही वॉकिंग डिस्टन्स थोडा 5-10 मिनिटाचाच होता. तर आम्ही गोरेगाव स्टेशनपर्यंत गेलो आणि मी व्हिडिओ काढायचा जस्ट ट्राय केला की व्हिडिओ प्रॉपर येतोय की नाही. व्हिडिओ काढला तसा फोन बंद आणि आम्ही मग तिकडनं रिटर्न स्टेशनवरनं सर्व्हिस सेंटरमध्ये गेलो की आम्ही रिटर्न दाखवलं की हे प्रॉब्लेम आम्हाला देत आहे. तर त्यांचा रिएक्ट एकदम असा होता की फोन बंदच नाही पडला. त्याने फोन चेक केला आणि आम्हाला असं दाखवत होते की फोन बंदच नाही पडला. सो तिथे डायरेक्ट फोन म्हणजे व्हिडिओ काढता काढता थोडं मी बॅक केलं कारण डायरेक्ट बंद झाला
आणि मग त्या लोकांचं रिएक्शन पण एकदम विचित्र की फोन बंदच नाही झालाय. ते लोक आमच्याशी भांडत होते की फोन बंदच नाही झालाय. तिकडच्या पोरींना मॅनेज नाही आहे कसं बोलायचं ना तिकडच्या पोरांना. ते लोक असे रिएक्ट करत होते की म्हणजे आम्ही जबरदस्ती त्यांना दाखवत आहे की ह्या फोनमध्ये प्रॉब्लेम आहे तर आम्हाला न्यू फोन पाहिजे. तर त्या लोकांचा रिएक्शन काय एक्सप्लेन करायसारखा नाही आहे. मी तर फ्रेंड्स आम्ही त्यांना बोललो की रिप्लेस पाहिजे तर त्यांनी बोललं की रिप्लेस होणार नाही. आणि ते लोक बोलले की रिप्लेस पॉलिसी 7 डेजची असते. तर आम्ही बोललो की काय प्रूफ आहे, कुठे मेन्शन आहे. आणि त्या लोकांनी दाखवलं की एक चार्ट पेपर होता त्याच्यामध्ये लिहिलं होतं अशी 7 डेजचं असतं. तर आम्ही बोललो तर मी तुम्हाला क्लिप पण दाखवते की तो मॅनेजर आम्हाला काय बोलला. रिप्लेसमेंट नहीं हुआ, रिप्लेसमेंट पॉलिसी 7 डेज की है. उसके बाद जो भी है आगे प्रॉब्लम रिपोर्ट करेंगे, वहाँ से जो सोल्यूशन आएगा आपको बता देंगे. क्यों मैं तो जब भी अभी इसके बाद गया कस्टमर को मैं उसको दुकान वाले को फोन लगा 7 डेज की रिप्लेसमेंट पॉलिसी. तर फ्रेंड्स तुम्ही ही क्लिप बघितली तर मी अजून एक क्लिप दाखवते. तर हा मॅनेजर बोलतो आहे की वेबसाईटवरती पण मेन्शन आहे. आता एवढं पागल नाही की सारखं सारखं आम्ही इथे एवढं एडिट करायला कुठे बसलोय? म्हणजे ते एवढं तर free तुम्ही time आहे कसं पण आमच्याकडे. करू शकता. ते पण तुम्ही एवढं free time आहे ते पण आमच्याकडे. edit ते नाही करू हा. शकत ना. कोणाला देऊ शकता ते तुमच्यावरती आहे. दाखवत आहे दाखवून देतो. इथे आम्ही पण पागल नाही की सारखं सारखं नाचकाम करायला. 10 दिवस Policy नाही. तेच आम्ही तुम्हाला सांगतो. त्यांनी शॉपवाले तुम्हाला काय वेगळं सांगितलं त्याच्यामध्ये आम्ही काय नाही करू शकत. शॉपवाला काय बोला. तर फ्रेंड्स तुम्ही ही क्लिप बघितली तर त्यांनी मला शाओमीचं वेबसाईट दाखवलं. तर वेबसाईटमध्ये कुठेही मेन्शन नव्हतं. तर फ्रेंड्स आम्ही तिथे खूप टाईम बसलो होतो. तर तिथे आर्ग्युमेंट्स वगैरे होत होते. तर त्या सरनी बोललं की तुम्ही कंप्लेंट करा. तर आम्ही तिथे कंप्लेंट टाकली. त्यांनी व्हिडिओज वगैरे घेतले आणि मग त्यांनी आम्हाला पेपर दिला होता त्याच्यावरती सर्व लिहून होतं. तर त्यांनी माझी सिग्नेचर घेतली आणि ते पेपर एक त्यांच्याकडे आहे आणि एक माझ्याकडे आहे. सो मी त्या पेपरचाही फोटो टाकते. तर फ्रेंड्स तुम्ही हा पेपर बघितलाच असणार. तर मी तिकडनं निघाली आणि मग मला सेकंड डेला शाओमीकडनं मेसेज आला आहे की तुमचा फोन रिपेअर झाला आहे आणि तुम्ही फोन घेऊन जा. पण मी माझा फोन दिलाच नव्हता का की मला जॉबला जायचं असतं. तर मी फोन नाही दिला होता आणि काहीच नव्हतं. मी म्हणजे फोन एक्सचेंजसाठी हे केलं होतं, कंप्लेंट टाकली होती. बट मला मेसेज आला आहे की तुमचा फोन रिपेअर झाला आहे. तर फ्रेंड्स मी तुम्हाला मेसेजचा स्क्रीनशॉटही दाखवते. आणि या फोनचं तर खूप घटिया आहे. मला काही बोलू नाही शकत. रेडमी नोट 14 प्रो आणि शाओमीचे फोन तर तुम्ही घेऊच नका. खूप घाण आहे. तिकडेही सर्व्हिस सेंटरमध्ये पण खूप लोक आले होते फोन रिपेअर्स वगैरे करायला. बट मी बोलते की नको, खूप घाण फोन आहे. कायच मतलब नाही आहे. हे 27चे म्हणजे पैसे एवढे टाकून काय मतलब नाही आहे. हे सेकंड दिवशीच मला प्रॉब्लेम देत आहे. सो प्लीज तुम्हीही फोन घेत असणार तर प्लीज सर्व सर्च करून घ्या. गुगलला सर्च करा, कोणाला विचारा की फोन कसा आहे, काय आहे आणि घ्या. हे असे फोन घेऊन बिलकुल मतलब नाही आहे. सो थँक्यू.